इस्रोचे सर्वात मोठे व सर्वात ताकदवर रॉकेट LVM-3 इस्रोने लॉन्च केले आहे. त्या LVM-3 द्वारे इस्रोने अमेरिकेचा सॅटेलाइट लॉन्च केला आहे. अमेरिकेचा सॅटेलाइट हा एकदम वजनदार असा सॅटेलाइट आहे. त्याचं नाव आहे ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 चे इस्रोने लॉन्च केला आहे. ते ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 चं वेट जे आहे ते 6100 किलो एवढं वेट आहे. आणि याच्या अगोदर पण इस्रोने अमेरिकेचा सॅटेलाइट लॉन्च केला होता. तो 5800 किलोचा सॅटेलाइट होता. वजनदार सॅटेलाइट लॉन्च करण्यामध्ये अमेरिका, रशिया आणि त्याबरोबर चीन असे 3च देश असे होते की ते वजनदार सॅटेलाइट लॉन्च करू शकत होते. भारत हा वजनदार सॅटेलाइट लॉन्च करू शकत नव्हता. मागच्या वेळेस म्हणजे भारताने फर्स्ट टाइम 5800 किलो वजनाचा सॅटेलाइट सगळ्यात मोठा सॅटेलाइट लॉन्च केला होता मागच्या वेळेस. आणि ह्या वेळेस भारताने 100 किलोचा सॅटेलाइट फर्स्ट टाइम लॉन्च केलाय. म्हणजे भारत अमेरिका, रशिया आणि चीन बरोबरच आता त्यांच्या सोबतच वजनदार सॅटेलाइट लॉन्च करणारा देश ठरला. ही भारतासाठी एकदम अभिमानाची आणि भारतीय लोकांसाठी एकदम अभिमानाची बाब आहे. अमेरिका तर जास्त वेळचं सॅटेलाइट लॉन्च करू शकते. मग अमेरिकेने नेमकं भारतातच इस्रो सोबतच का सॅटेलाइट लॉन्च केला? अमेरिकेने स्वतः हा सॅटेलाइट का लॉन्च केला नाही? याच्या मागचं रिझन असं आहे की ज्यावेळेस अमेरिका स्वतःच्या रॉकेटद्वारे सॅटेलाइट लॉन्च करते तर त्याचा खर्च हा खूप जास्त आहे. तो जवळपास 6300 करोड रुपयाचा एवढा खर्च येते. आणि तो सॅटेलाइट जर भारताद्वारे म्हणजे भारतातून इस्रोद्वारे जर अमेरिकेने लॉन्च केला तर त्याचा खर्च जवळपास निम्म्या म्हणजे अर्ध्या पटीने कमी होते. 3000 करोड रुपये एवढाच खर्च येते. म्हणून अमेरिकेने काय केलं? अमेरिकेचा सॅटेलाइट भारतात थ्रू लॉन्च करण्याचं ठरवलं. कारण अमेरिकेला माहित होतं की भारताने याच्या अगोदर पण आपला एक वजनदार सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे. अमेरिकेला विश्वास होता इस्रोवरती की इस्रोने या अगोदर सफल परीक्षण केलेलं आहे मागच्या वेळेस. तर त्यामुळे अमेरिकेने भारताद्वारे त्यांचं सॅटेलाइट ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 सॅटेलाइट लॉन्च करण्याचा निर्णय घेतला. LVM-3 ने जो काही सॅटेलाइट लॉन्च केला त्यामुळं डायरेक्ट मोबाईल आता सॅटेलाइटशी कनेक्ट होणार आहेत. त्याच्यामुळे काय होईल की जो काही रेंजचा आणि नेटवर्कचा इश्यू होता म्हणजे वाळवंट असो किंवा जंगलातला भाग असो, जंगल असो, वाळवंट असो किंवा उंच टेकड्या, डोंगर असो, ज्या ठिकाणी नेटवर्क येऊ शकत नव्हतं, मोबाईलला रेंज येऊ शकत नव्हती, तो इश्यू आता सॉल्व्ह होणार आहे. म्हणजे मोबाईल डायरेक्ट सॅटेलाइटला जोडल्या गेल्यामुळं नेटवर्कचा इश्यू हा कायमचा सॉल्व्ह होणार आहे. ही आपल्या देशासाठी पण एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि जो देश भारतावर 50% टॅरिफ लावतो, त्या देशाचा उपग्रह आपण लॉन्च केला आहे. म्हणजे त्या देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की आपण ज्यांच्यावर टॅरिफ लावतो तोच देश आपला उपग्रह लॉन्च करतोय. हे अमेरिकेसाठी पण लाजिरवाणी गोष्ट आहे, माहिती आहे.